गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी अक्काने सांगितलं की तिचा बर्थडे आहे, म्हणून लवकर जाऊन जवळच्या केक शॉपमधून फ्रूट केक घेऊन आली तिच्यासाठी. आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करतोय हे बघून ती खूप खुश झाली आणि तिचे डोळे अगदी भरून आलेले हे दिसत होतं आम्हाला. दररोज अक्का एवढं करते आमच्यासाठी, तिच्याशिवाय आमचं एक पान सुद्धा हलत नाही. एवढं तर आम्ही नक्कीच करू शकतो तिच्यासाठी. राधूसाठी आज मी नवीन काहीतरी ट्राय केलेलं. पोहे, मखाना, दही आणि रवा याचं पॅनकेक बनवलेलं, जे तिला खूप जास्ती आवडलं. त्याच्यावरती थोडासा कांदा आणि गाजर टाकलेलं आणि ते तिने मस्त आवडीने खाल्लं. तिला व्हेरी गुड म्हटलं की ती अशी स्वतःच टाळ्या वाजवते. संध्याकाळी देवाला छान दिवा लावला. तेवढ्यात राधूही उठली झोपेतून, म्हणून तिला घेऊन आली, आरती केली. ती सुद्धा आता कुठेही देवाची मूर्ती दिसली ना की लगेच जय जय बाप्पा करते. थोडा भाजीपाला संपलेला तो युगने ऑफिसवरून येताना आणला. कोथिंबीर, टोमॅटो, बटाटे, पत्ताकोबी. इकडे फक्त गवार आणि गिलके नाही मिळत, बाकी आपल्यासारख्या सगळ्या भाज्या मिळतात. कोथिंबीर भरपूर आणलेली, त्यामुळे मी आणि मम्मीने लगेच ती निवडायला घेतली. कारण ती निवडून अशी छान डब्यात ठेवली ना तर ताजी आणि फ्रेश राहते, नाही तर लगेच सडून जाते. आज राधूचा अभ्यास घ्यायचं काम डॅडा करतोय बरं का. ये 5 मिनिटं फ्लॅश कार्ड्स दाखवल्यावर बाप लेकींनी फ्लॅश कार्ड साईडला टाकून नाचायला सुरू केलं. आणि राधाला अभ्यास करायला लावणं युगला काही जमणार नाही हे आज मला कळून चुकलं. जेवणामध्ये आज मी प्रॉपर दाल तडका, चावल, पोटॅटो की क्रिस्पीवाली सब्जी असं बनवलेलं. हे आमचं ऑल टाईम फेवरेट गो टू मील आहे. त्याचसोबत राधालाही वरण भात भरवला साईडला. आणि लहान मुलांना आईबाबांनाच बघून शिकतात हे मला तेव्हा कळलं जेव्हा राधू स्वतःच्या हाताने तिचं तोंड पुसत होती टिश्यूने. Clean it properly. Radha. Yes, very good. आणि मस्ती काही आमची थांबत नाही. 10 वाजू द्या, 11 वाजू द्या, 12 वाजू द्या. हे बघा इथे बाप लेकींची कशी मस्ती चाललेली आहे. आणि असं छान संपवला मी आजचा दिवस. ओके बाय.